रहाणेने इंग्लंडमध्ये तडाखेदार बॅटिंग केली आहे। रहाणेने 70 धावांची शानदार खेळी करत लिसेस्टरशायर टीमला मेट्रो वन डे कप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचवण्यात निर्णायक खेळी केली आहे। मेट्रो वन डे कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्वी फेरीच्या सामन्यात लिसेस्टरशायर विरुद्ध हॅम्पशायर आमने-सामने होते। हॅम्पशायरचा कॅप्टन निक गबिन्स याने केलेल्या 136 धावांच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 290 धावा केल्या। त्यामुळे लिसेस्टरशायरला विजयासाठी 291 धावांचं आव्हान मिळालं आणि लिसेस्टरशायरने हे आव्हान 49.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून पूर्ण केलंय। पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 21 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे। त्याआधी बांगलादेशच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे। बांगलादेशचा ओपनर बॅट्समन महमूदुल हसन दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झालाय। त्यामुळे बांगलादेशला कसोटी मालिकेआधी मोठा झटका लागलाय। पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सलामीचा सामना हा रावळपिंडी इथे खेळवण्यात येणार आहे। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेला धोबीपछाड दिलाय आणि 3 सामन्यांच्या T20 मालिकेत 3-0 ने मात दिली। यामुळे सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद 2026 T20 वर्ल्ड कप पर्यंत शाबूत राहील असं क्रीडाप्रेमींना वाटलं। पण दिग्गज समालोचक हर्षा भोगले यांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्यात। हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा कर्णधारपद मिळू शकतं असं त्यांनी सांगितलंय। हर्षा भोगले यांचा क्रिकेट सोबतचा अनुभव आणि संपर्क दांडगाय, त्यामुळे त्यांच्या विधानाची क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे। 4 ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या स्पेनच्या दुसऱ्या मानांकित कार्लोस अल्कराजने सिन्सिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या गेल मोनफिल्स कडून पराभूत झाल्यानंतर आपला राग रॅकेटवर काढलाय। मोनफिल्सने 3 सेट पर्यंत चाललेल्या सामन्यात अल्कराजला 4-6, 6-7, 6-4 असं पराभूत केलं। सामन्यातील पहिला सेट जिंकत अल्कराजने चांगली सुरुवात केली, मात्र मोनफिल्सने सलग 2 सेट जिंकत सामन्यात विजय मिळवला। 26 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिसच्या तयारीत दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची समजली जाते। गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 40 धावांनी विजय मिळवलाय आणि या विजयासह 1-0 अशा फरकाने दक्षिण आफ्रिकेने मालिकाही जिंकली आहे। याच दरम्यान आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि फिरकी गोलंदाज केशव महाराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर वियान मुल्डर आणि डॅन पिएडी यांनी 2-2 विकेट घेतल्या। प्रो कबड्डीच्या 11व्या हंगामाचा लिलाव 15 आणि 16 ऑगस्ट रोजी पार पडला। या लिलावात अनुभवी खेळाडू राहुल चौधरीला कोणत्याच संघाच्या फ्रँचायझीने पसंती दिली नाहीये, त्यामुळे तो अनसोल्ड राहिलाय। यानंतर आता शोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुलने प्रो कबड्डीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय। पण त्यांनी असंही स्पष्ट केलंय की जरी त्याने प्रो कबड्डीमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अन्य स्पर्धांमध्ये खेळणं कायम राहणार आहे। दिल्ली प्रीमियर लीगचा पहिला हंगाम सुरू झालाय। शनिवारी 17 ऑगस्ट रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील जुनी दिल्ली 6 संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय। आयुष बडोनीच्या दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने 3 गडी राखून विजय मिळवलाय। प्रथम फलंदाजी करताना जुनी दिल्ली 6 संघाने 197 धावा ठोकल्या होत्या, पण दक्षिण दिल्लीने हा सामना 198 धावांनी जिंकलाय। दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 कसोटी सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली आहे। दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 40 धावांनी पराभव केला। दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाने पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय। VTC पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानचे 1 स्थान कमी झाले आणि दक्षिण आफ्रिका आता 5व्या स्थानावर, त्याचबरोबर आज भारत अजूनही अव्वल स्थानावर आहे।